नमस्कार. गणेश चतुर्थीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर गणपती आमच्याकडे आता दुसरं वर्ष आहे आम्ही गणपती आमच्याकडे बसवत आहे. तर आमचे यजमान आहेत ते आता नुकतीच गणपतीची मूर्ती घेऊन येत आहेत. तर मेन गेटवर आल्यानंतर आम्ही गणपतीची अशी नजर उतरतो आणि नंतर ज्यांच्या हातामध्ये गणपती आहेत त्यांचे पाय पुजले जातात. म्हणजे त्यांच्या पावलानेच गणपती आपल्या घरात येतो. त्याच्यामुळे यजमानांच्या पायावरती सुरुवातीला मी पाणी वाहिलेलं आहे. नंतर गंध, अक्षता, फुलं वाहून व्यवस्थित अशी पूजा केलेली आहे. जशी आपण देवाच्या चरणांची पूजा करतो अशा पद्धतीने. नंतर यजमानांना मी गंध लावलेला आहे, अक्षता व्हायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण गणपतीची आणल्यानंतर ही पूजा आपल्याला करावीच लागते. आणि गणपती आणताना गणपतीचा तोंड असं झाकून घ्यायचं असतं आणि नंतर आपण अशा पद्धतीनं पूजा करून गणपतीला मेन दरवाजावरती घेऊन यायचं आहे. व्यवस्थित अशी पूजा झाल्यानंतर शेवटी आरती वगैरे आपल्याला उतरायची आहे गणपतीची. आणि नंतर आपला जो मेन उंबरठा आहे तिथे आपल्याला धान्याचं माप आतल्या बाजूला ठेवायचं आहे. जे आपल्याकडं धान्य आहे ते आपण इथे माप भरून ठेवायचं आहे. उजव्या पायाने माप ओलांडून आता गणपतीला आसनास असं चौरंगावरती ठेवायचं आहे. नंतर यथासांगाशी आपण गणपतीची पूजा करायची आहे. तर दोन्ही डोळ्यांना पाणी लावायचं आहे. फुलांनी पाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे. आणि नंतर गणपतीला गंध, अक्षत, बुक्का लावायचा आहे. नंतर कुंकू लावायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत, दुर्वा आणि आवडतं फूल आहे गणपती बाप्पाचं जास्वंद, तर ते पण इथं वाहिलेलं आहे. आणि गणपतीच्या हातावरती आपण इथे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण ठेवलेला आहे. तर इथं जानवं वगैरे व्यवस्थित आपण गणपतीला घालून इथं यथासांगाशी पूजा करायची आहे. कलशाची पूजा पण आपण इथे करून घ्यायची आहे. तर अशी ही जास्वंदीची कुठलीही असतील ती फुलं इथं लावून आपण कलशाची पूजा करून घ्यायची आहे. कलशामध्ये आपण पाणी घालायचं आहे, दुर्वा, अक्षता, फुलं, एखादं नाणं घालायचं आहे. आणि पाणी कलशावरती आपण आंब्याची पानं आणि नारळ लावून व्यवस्थित अशी कलश पूजन करून घ्यायचं आहे. नंतर बाप्पाची आरती आपल्याला अशा पद्धतीने आता करून घ्यायची आहे. आणि गणपती बाप्पाला 5 फळाचा नैवेद्य पण इथे आपल्याला दाखवायचा आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पाची आरती झाली की असा पंचमेव्याचा नैवेद्य मेन पहिल्या दिवशी दाखवला जातो. तर अशा पद्धतीने आम्ही इथे गणपती बाप्पाची पहिल्या दिवसाची पूजा संपन्न केली.